चला वासोट्याच्या सफारीला सगळे चला चला पुढच्या ड्रोन आणू आपण घेऊ अनुकंपतावर तू सांगाल त्याला घेऊ आम्ही तुला कुठे सांगायला घेऊ आहे ना काय सांग त्या वतीने बोलतोय बरं का मी माझा अधिकार नाही या वतीने बोलत नाही तू मित्र आहे म्हणून त्या वतीने बोलतोय तू काय बोलायला तयार नाही मला बोल बाकी वेळ डायलॉग एक पात्री वासोट्याच्या वाटेवर बांधलेले वनी विभागाने पायरी मार्गाच्या जांभ्या दगडात केलेली व्यवस्था. वासोट्याकडे जाताना आता पहिल्या ओढ्यापाशी आपण आलोय. सह्याद्रीचं सुंदर असं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी खळाळणारे पाणी नैसर्गिक असा सुंदर बोगदा. बोगद्यातले हे दोन वाघ प्रायव्हेट आलो ना किलोमीटरवर किती त्यांना पण परवडलं पाहिजे ना एवढं मोठं. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवगायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदांतरा काला देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा प्राणना पुण्यवंता पुण्यशीला पावना पारितोषका प्रजांगे तुझी पावलो आवेशे लोकलाभे काळानिका रुद्रानी देखता कापती भये ब्रह्मांडे वाहिले डोहाळे दंतपंगडी नेत्राग्नी चालिया ज्वाळा फुटली ताठला बळे वृक्षले उडले माथा किरडी कुंडली सुवर्ण कटका सोटी घंटा किणकिणागरा गाळे पर्वताचे साने लगा सर्वारू चपळांग वाहता मोठे महामृत्युलते परी कोटीच्या कोटी उतारे झेपावे उत्तरेकडे मद्रारी सारखा द्रोणू क्रोधे पाखिला बळे आणला मागती गेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुडना नसे अयासी मारुतीरायाचं दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गक्रम करत आहोत. आमचे पैठणकर काका पुढे चाललेले आहेत. काका हाय करा. पुढं हाय करा. हाय हाय गर्दवनराईतली सुंदर अशी सावलीतली गार वातावरणातली वाट. सकाळची वेळ असल्यामुळे वातावरण थोडंसं आल्हाददायक आहे चांगलंच. जसजशी ऊन दुपारी इकडे जातील तसं उन्हाचा चटका वाढेल. चला लवकर, एवढ्या दमलं कसं व्हायचं. वन विभागातर्फे
वासोटा किल्ल्याच्या मार्गावर अशा पद्धतीने या चढाईसाठी केलेल्या पायऱ्यांची व्यवस्था. गर्दवंतराईतून पहिल्यांदा भेटलेला सूर्याच्या दर्शनाचा नजारा. इथं पूर्णपणे वासोट्याची आपली वाट अशा गर्दवनराईतून झाडांच्या आच्छादनातून जाते. सगळ्यांचं निघणार, सगळी गाणी वाजणार. आता फिरून असं फिरून वासोट्याकडे जाणाऱ्या वाटेला आपल्याला पर्याय आहेत. एक ही बाजू आणि एक खडी चढायची अवघड बाजू. वासोट्याच्या वाटेवरचा आणि हा नैसर्गिक झोक्यावर विश्रांती घेताना नैसर्गिक वाटाडे आपला निलेश. आणि हे आपले रासकर सर. क्षणभर विश्रांती, पुढच्या वाटेस मार्गक्रमण करण्यास तयार. चला चलो. आपले स्पायडरमॅन. चला चला चला. वासोट्याच्या वाटेवर झालेला नैसर्गिक पूल. चला पुढे जाऊयात. या या आले का? आपले दुसरे सुपरमॅन. चला वासोट्याच्या पारंपरिक दिशादर्शकापाशी आपण आता पोहोचलो. प्रत्येक व्हिडिओत अनेक फोटोंमध्ये दिसतो हा दिशादर्शक बाण. चला जाऊयात पुढे. आणि आता आपण दुसऱ्यांदा सूर्याचं दर्शन घेतोय. जंगलातून बाहेर पडलोय, वर्षा टप्प्यात आलेलो आहोत. आता थोडीशी उन्हातली चढाई आणि आपण किल्ल्याच्या पायऱ्यापाशी पोहोचणार. थोडं वर गेल्यानंतर तुम्हाला कोयना जलाशयाचा विहंगम नजारा दाखवतो. आत्ता थोडासा दिसतोय, या ठिकाणी पाहू शकतो आपण. समोर दिसणार आपली कोयना धरणाची बॅकवॉटरची एक आणि जलाशयातून वाहणाऱ्या या काही बोटी. त्या वातावरण थोडंसं धुकट असल्यामुळे अंधुक असा हा नजारा आपल्याला दिसतोय.
चला चला नॉन स्टॉप. परत आमचे साहेब बसले. थांब मग तिथंच थांब. समोर ह्या बाजूला आपल्याला किल्ले वासोट्याची ही तटबंदी दिसते. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला आता पायरी मार्ग चालू होईल. इथं काय नेट चालत नाहीये जास्त. अरे वर आलो त्यामुळे पाडलंय तुम्हाला आता. फोन बी लागला. काठीने मारलं नाही आले तर. आज्याला म्हणलं नाही. आपण आता वासोट्याच्या पायरी मार्गा शेजारी पोचलेलो आहोत आणि खालच्या कातर टप्प्यावरून दिसणारी ही वासोट्याची पूर्ण अशी तटबंदी. पायरी मार्गावर निघूया. सगळे टप्पे पार करत आपण आता वासोड्याच्या पायरी मार्गावर पोहोचलेलो आहोत. कातळात कोरलेला वासोड्याचा पायरी मार्ग. शिवाय राहणार नाही. पहिला मार्गावर आपल्याला लागलेला आहे. दोन्ही बाजूची बुरुज या ठिकाणी दिसतात आणि हा महादरवाजा या ठिकाणी हे जुने अवशेष. पथरीने आपण किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. समोर दिसणारे आपले मारुती मंदिर. आपण उजव्या हाताला जातोय आता दरवाजा पार करून. आणि तिकडे जात असताना आपल्याला हे समोर दिसणारे तळे आणि हा आपला सगळा मित्र परिवार, जनसेवा परिवार. मारुती मंदिरापासून आपण आता समोर असलेल्या तटबंदीच्या वाटेने पुढे जात आहोत. महादेवाच्या मंदिराकडे आपण जातोय. समोर दिसणार आहे महादेवाचं मंदिर. आता मंदिर पण आता पतंग महादेव मंदिरापासून शिवशंभो आपण आता पुढे या कड्यावर जाऊयात. काहीशी आपल्या लोहगडाच्या विंचोकाट्याच्या कडेची आठवण करून देणारी किल्ले वासोट्याची इमाची. किल्ले वासोट्याचा हा झेंडा बुरुज. त्या झेंडा बुरुजापासून आपण आता खाली उतरून पुढे जात आहोत. तटबंदी बांधून केलेली वाट आणि हा आपला झेंडा बुरुज. आणि त्या पाय नाही घेते तटबंदी आणि या दुसरा असा हा छोटा दरवाजा.
त्याचे अवशेष दिसतात. अरे ते म्हणजे ना काळा दिसता पूर्ण सनलाइट तिकडून आहे. अरे काही नाही आपण समोर दिसणारा आपला हा अथांग सह्याद्री आणि हा आपला नागेश्वर कडा. कोयनेचे शिवसागर जलाशयाचे पाणी. चला अरे जोशी काका तुम्ही मला सांगा जोशी साहेब नाही सांगा ना तुम्हाला सांगा महाराष्ट्रात काय भेटतं काय भेटतं सांगा. हे दिसतंय का कसं घेतलं का आपण? माग कोयनेचं पाणी दिसतंय का? पाणी येते कोयनेचं पाणी आहे तिथनं बोटीतनं आलं आम्ही. दिसणार सगळं दिसणार आहे. ते स्क्वेअर मध्ये छोटं वाटतं ते. आणि असं किती ठेवलं आले का सगळे? ठेवू का? समोर आपल्याला नागेश्वरचा हा सोळका दिसतोय आणि हे सह्याद्रीचं निबिड अरण्य तिथे आपल्याला दिसेल. डोंगराची ही बाजू पूर्ण जंगलाने आच्छादलेली आहे. हा कडा जिथं काही प्रमाणात झाडी आहे. आणि मी धरायचं का? चला करा की चालू काहीतरी बोला की. जय भवानी जय शिवाजी. कोण बोलते येणार नाही. अरे शिवाय राहणार नाही. अरे हर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब भोसले की सनातन हिंदू धर्म की गौ मैया की सब संतन की सुशांत कवडे की मारुती मंदिरासमोर असलेल्या काळ्या पसरात आपण पुढे जात आहोत. तटबंदीच्या बाजूने वासोटा किल्ल्यावरील मारुती मंदिरापासून मागच्या बाजूला उजव्या हाताने सोन्याचा घाणा बघून आपण पुढे येतो. पुढे आल्यानंतर आपल्याला हा पाण्याचं टाकं आपल्याला पाहता येतंय. या ठिकाणी हे बांधीव आहे. या ठिकाणी कातळाने संरक्षित. या बाजूला इथे कातळ दिसते आपल्याला. कातळात खोदलेलं आहे पाण्याचं टाकं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. बोलो नमः पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. किल्ले वासोट्यावरील आपले सोन्याचं खाणं सोन्याचा खाण्याचा हा दगड किल्ले वासोट्यावरील मारुतीरायाच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत. मारुतीरायाची ही सुंदर अशी देखणी मूर्ती. बजरंगबली की जय.
या ठिकाणी आपण पाहू शकतो पायाखाली मारुतीरायाने वध केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. वासोटा उतरून आपण आता परतीच्या मार्गाला निघालोत. मित्रमंडळी, चला मंडळी, परतीच्या वाटेवर चाललेलो आहे आपण. अशा रीतीने अशा रीतीने वरून आम्ही खाली आलेलो आहोत. आता मी खाली गेले की सगळ्यांना बूस्टर डोस देणार आहे. बूस्टर डोसमुळे गौरवला खूपच एनर्जी मिळालेली आहे. वासोट्याचं हे वृक्षवैभव जंगलातलं चला चला काउंट करा किती झाली ते. निवडलं